मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झालेत। अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक आहे, तर 27 ऑगस्टच्या मोर्चाची रणनीती ठरलेली आहे। मोर्चात सहभागी होण्याचं मराठा नेत्यांना आवाहन यावेळी करण्यात आले। मोर्चात सहभागी न झाल्यास करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशाराही देण्यात आलाय। भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणारे 27 ऑगस्टला मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा काढण्यात येणार आहे आणि मोर्चाच्या नियोजनासाठी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत हजारो मराठी बांधव सहभागी झालेत, तर मुंबईत निघणाऱ्या मोर्चाची दिशा बैठकीत ठरवण्यात आली। मराठी समाजाच्या सर्व नेत्यांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन जरांगेंनी केलेलं आहे। तर जरांगे यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मला सांगा, काय निर्णय घेतलेला आहे आजच्या बैठकीमध्ये? आज मुंबईला जाण्याच्या तारखी डिक्लेअर झाल्या। कोणत्या मागण्या घ्यायच्या त्याच्यावरती डिक्लेअर झाल्या। आम्ही काय मिळवलोय त्याच्यावरती आज बोललो, तर काय मिळवायचं त्याच्यावरही बोललो। 58 लाख नोंदी मिळाल्या, 4 कोटी मराठी आरक्षणात गेले, काय मिळालं ते पण समाजाला सांगितलं। सगळ्या जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण पण झालं, शिंदे समिती पण मिळाली। आपल्याला मान्य नाही तरी पण 10% आरक्षण पण मिळालंय, मान्य नाही कारण ते आम्ही मागितलेलं नाही। आणि अशा अनेक गोष्टी समाजाला मिळाल्या। समाजाची कधी न होणारी एकजूट झाली, त्याच्यामुळे आमचे प्रश्न खूप सुटायला लागले। काय मिळालं म्हणायचं तर पोर आज MBBSला लागायला लागले, BHMSला MD व्हायला लागले, इंजिनिअरिंगमध्ये चालले, पोलीसमध्ये चालले, आरोग्य विभागात, रेल्वे विभागात, सगळ्या क्षेत्रात, महसूलमध्ये, गृह विभागात मराठींचे पोरं चाललेत। काय मिळालं जे म्हणतो ना आपण, काय मिळालं तर हे खूप मिळालं। समाजाचे भांडणं मिटले, बांधाचे। मराठा समाज बऱ्याच प्रमाणात आता व्यसन सोडायला लागला। एकजुटीनं ताकद मराठा समाजाची तयार झाली आता। आणि आता काय मिळवायचंय तर 27 ऑगस्टला मुंबईला चाललो, 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन सुरू होणार हे क्लिअर केले। मराठा आणि कुणबी एक याचा JR घेतल्याशिवाय मागं हटणार नाहीत। हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय एक पाऊलसुद्धा आता मागं सरकत नाही। सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतल्याशिवाय सुद्धा आम्ही मागं हटत नाही। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेणार, त्याच्यावरती ठाम आहे। सरसकट मराठ्यांच्या राज्यातल्या केसेस आंदोलकावरती मागं घ्यायचा शब्द दिलेला आहे सरकार, त्याही घेतल्याशिवाय हटत। बलिदान गेलेले कुटुंब यांचे आर्थिक निधी आणि सरकारी नोकऱ्या पण राहिल्या। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ पण पाहिजे। यांनी प्रमाणपत्र देणं रोखलंय, कुणबीचे व्हॅलिडिटी देणं रोखलंय, नोंदी शोधणं पण रोखलंय, तेही सुरू व्हायला पाहिजे। देशमुख परिवारात कुटुंबाच्या संतोषभाईच्या प्रकरणातल्या आरोपींना फाशी झाली पाहिजे, सहआरोपीसुद्धा सगळे अटक करण्यात आलेले पाहिजेत। अशा 8-10 मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या, त्या मागण्याची अंमलबजावणी झाली। आता हटत नाही। 2 वर्षापेक्षा किती टाईम द्यायचा? 27ला तुम्ही या ठिकाणाहून 10 वाजता निघणार, 28ला तुम्ही मुंबईत पोहोचणार, 29ला तुमचं आंदोलन सुरू करणार। मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी आंदोलन सुरू करणार आणि कुठल्या स्वरूपाचं आंदोलन असेल? आम्ही 1 महिन्यापूर्वीच त्यांना निवेदन दिलंय। आम्हाला आझाद मैदान, शिवाजी पार्क, BKC मैदान, जेवढे मुंबईमध्ये मैदान असतील ते पाहिजेत, कारण आम्हाला ते पुरणार नाही आहेत। तरी पण मराठा काही सोडायला येणार आहे, काही सोडून वापस येणार। आमचे व्यावसायिक, राजकारणी मराठे, नोकरदार वर्ग हे फक्त सोडून वापस येणार आहेत। माता मावल्या काही फक्त मुंबईपर्यंत वाटा लावायला येणार आहेत, ते वापस येणार। काही पोरं थांबणार आहेत। आम्हाला खूप मैदानं लागणार आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना मागणी केलेली 1 महिन्यापूर्वी। त्यांनी दिले तरी ठीक, नाही दिले तरी आम्ही मुंबईत जाणार आणि दिले तरी जाणार, आम्ही जाणार। जिल्हा परिषदचे सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार, माजी खासदार, विधान परिषदेचे आमदार सगळ्यांना सांगणार आहेत मराठी की तुम्ही, तुमच्यासाठी आम्ही झटतो, आता आमच्या पोरांसाठी झटायचं, तुम्ही चला। नाही आला तो जर इथंच गावात हिंडला, बोलून तर दाखवणार नाहीत, पण एक बी मराठीची फुले त्याला होऊ देणार। करेक्ट कार्यक्रम होणार त्यांचा, बोलणार तर नाहीत आणि पाडल्याशिवाय सोडणार नाहीत। सरकारने मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा हा मोर्चा मुंबईत जाऊन धडकेल, असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली सराटी।